हॅलो. आता चालू असलेला सामना आपण पाहतोय. ऑल कोकणनगरच्या विरोधामध्ये ऑल फणसवळे या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं ऑल कोकणनगर या संघाला फलंदाजीसाठी. या सलामीवीरांची जोडी देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडवरती जिलान तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला अरफत पाहायला मिळालाय. पहिला चेंडू प्रितिशाचा खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत केले जात आहे. पहिला चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रितिशच्या वरती केलेला हा पहिल्या चेंडूवरती आपल्याला आक्रमण पाहायला मिळालंय. जिलान आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. 6 धावांचे इथे श्री गणेश केला जाईल. नक्कीच प्रितेशवरती आक्रमण चढवलं गेलं. पहिल्या चेंडूपासून इथे समाचार घेतला जातोय आणि दबाव आणण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लगावण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीरांचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून प्रितेश दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय. त्यानंतर केलेला हा मोठा प्रहार झेलबादची संधी आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली येण्याचा प्रयत्न करताय. 4 क्षेत्ररक्षक इथे झेलखाली जरूर आले. इथे मात्र झेल घेतली गेली. झेल घेतली गेली. चेंडू चेहऱ्यावरती लागला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चांगली झेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. चेंडू नक्कीच चेहऱ्यावरती लागलाय. धक्का क्रमांक 1 लागलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर आलेलं कमबॅक आपल्या प्रितेशच्या माध्यमातून पाहिलंय. यस इथे मात्र ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करता. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरती समाधान मानावं जरूर लागणार आहे आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन जम्प करते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून प्रितेश तयार होताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. त्यानंतर केलेला हा पुन्हा एकदा पुढील चेंडू आपल्याला पाहायला आहे. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलं जाते. चेंडूला एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. आता मात्र सिंगल डबल वरती ते विश्वास दाखवला जातोय. ज्या प्रकारे ते विकेट गेली होती त्यानंतर केलेलं कमबॅक प्रितेशच्या माध्यमातून पाहिलंय. जिलांना क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर
प्रहार आहे. संघाची धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचली. एक गडी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ते गारद केल्या गेलाय. संघाची धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकातील अजून अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अफन पाहायला मिळतो, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अरफात असेल. नक्की संकेत नाराज असेल आपल्या क्षेत्ररक्षणावरती. झालेली चूक आणि आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 6 धावा या समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या नक्कीच गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग प्रितेश तयार. ब्लॉकर मध्ये टाकलेलं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शिवसेनेचा न्यू गोलंदाज क्रीडांगणाच्या आत संकेतला दाखल केला जातोय. संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आपल्याला आज संकेत पाहायला मिळेल. गोलंदाजी पार करते आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. वैयक्तिक ओढीतील पहिलं संघकडून दुसरं षटक वेगळ्याची सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये प्रितेशच्या वरती 15 धावा इथे वसूल केल्या गेल्या. यस स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पुन्हा एकदा अफन पाहायला मिळेल. अफन नक्कीच हवी ठरला आणि संकेतच्या गोलंदाजीवरती केलेला हा पहिला प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी अफनच्या माध्यमातून होते. ऑल फणसवळी या संघासमोर हवी ठरताना अफन पाहायला मिळालाय. अफनच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या 21 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. संकेतच्या वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय षटकार. अकूट टप्प्यावरती गोलंदाजी केली होती, त्यात नंतर खेळला गेलेला हा मोठा फटका आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक करून संकेत तयार. यस इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त आहे. इथे मात्र सेलिब्रेशन जोरात केलं जात आहे. म्हणजेच काय तर एक चेंडू तुझा तर दुसऱ्या चेंडू बाजा याचं प्रत्युत्तर संकेतच्या माध्यमातून दिलं गेलं. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला गेला आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. त्यानंतर अफनला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता संकेतच्या माध्यमातून दाखवला गेला. ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच बघणार आहोत. त्यानंतर केलेलं हे मोठं सेलिब्रेशन आपण पाहतोय. यस इथे मात्र अफलातून गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती सेलिब्रेशन जोरात पाहिलंय. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाजा असं प्रत्युत्तर संकेतच्या माध्यमातून दिलं गेलं. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर आलेली विकेट. दुसऱ्या षटकामध्ये देखील असंच घडलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आलेली आपण अफानची विकेट पाहिली आहे. न्यू बॅटर कडे अमानला दाखल केला जातोय. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. न्यू बॅटर खेळण्याच्या आतमध्ये अमानला दाखल केलं जातोय. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा संकेत तयार होताना पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. संकेतच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या आणि अफन सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर पाठवला नक्कीच गेलाय. तिसरा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने ऑफसेटच्या दिशेने चेंडूला कटवला गेलाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे आणि 2 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 3 चेंडू. गोलंदाजी पार करून संकेत तयार.
यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करून संकेत तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र लेक्सच्या दिशेने मोठा प्रहार केला जरूर जातोय आणि इथे मात्र झेल घेतली जाते. पुन्हा एकदा स्क्रीन वरती ते आपण सेलिब्रेशन पाहू शकतोय. अफलातून आपल्याला गोलंदाजी संख्येच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धक्का क्रमांक इकडे दुसरं लागताना पाहायला मिळालंय. अमलला क्रीडांगणाचे ते बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. दुसरा चेंडू इथे फेस करत होता त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार आणि क्षेत्ररक्षणाने घेतलेली ही झेल आपण पाहिली आहे. अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली होती. यस न्यू मेट्रो क्रीडांगणाच्या आतमध्ये जुबेरला दाखल केला जातोय. संकेतकडून चांगली गोलंदाजी झाली आहे. 4 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर 3 चेंडू फेकले. दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली गेली. त्यानंतर एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक विकेट घेतली गेली. म्हणजे अशा 7 धावा खर्च करत 2 गडी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत गारद केली गेली. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्राइकिंग गेटवरती जुबेर न्यू बॅटर आपण पाहतोय. यस इथे मात्र चेंडू शरीरावरती जाऊन आदळला. चांगली गोलंदाजी रफ्तारभरी गोलंदाजी संख्येच्या माध्यमातून केली जाते. चांगलं टप्पा ते मेंटेन केलं जातोय. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या रोखली गेली आहे. 22 धावसंख्येवरती 3 गडी इथे गारद केले गेले. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रायक वर संकेत पवार. इथे मात्र मोठा फटका लेक्सच्या दिशेने खेळला जरूर जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगले झाले. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती समाधान मानणं गरजेचं आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी ते केलं जात आहे. 2 षटकाचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. यस गोलंदाजी बार करून साईडला दाखल केल्या जाते. वैयक्तिक कोडतील पहिलं संघ तिसरं षटक. यस इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. पंच निर्णय कळवायचा आहे. यस 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जाते. संघाचं खातं इथे आतापर्यंत 25 धावांवरती आपल्याला पाहायला मिळाले. 3 गडी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत गारद केले गेलेत. ऑल कोकणनगर हा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करून साईडला आपण पाहतोय. पुढील चेंडू आहे इथे मात्र मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला जरूर जातोय. झेलबादची संधी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मात्र झेल कंप्लीट केली जाईल. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 4था लागलाय. 25व्या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी साईडच्या माध्यमातून केली नक्कीच जाते. आपल्या संघासाठी ते कमबॅक केले जात आहे. जातोय गोलंदाजी ट्रॅक वर आपण साईडला पाहतोय. पुढील चेंडू आहे
त्यानंतर ते चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अकोट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, गतीत परिवर्तन केलं जातंय आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 25 वरती रोखली गेली आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून साहिल तयार. पुढील चेंडू आहे लेक्सच्या दिशेने, चेंडूला गटवलाय. संकेत चेंडूखाली येण्याचा प्रयत्न करतो. एक धावी धावून कंप्लीट केली गेली आहे. चांगले रनिंग आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाले. एक एक धावा रोखण्यासाठी केले गेलेले हे प्रयत्न संकेत पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जिद्दी आणि चिकाटीने खेळणारा हा खेळाडू आपण फणसवळे संघाचा पाहतोय. यस, संघाची धावसंख्या 26 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी पार करून साहिल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक केलंय. 4 चेंडू फेकले गेले, 3 धावे ते खर्च केले गेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. गतीत परिवर्तन केले जात आहे. फास्ट चेंडू इथे फेकले जात आहेत. फलंदाजाला बीट केले जात आहे. म्हणजेच काय तर अजूनही तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या तरी बाकी असेल. संघाची धावसंख्या 26 वरती रोखली जाते. यस, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. झेलबादची संधी आहे, झेलबादची संधी आहे आणि झेल इथे टिपली जाते. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 5 वा लागलाय. साहिलच्या गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी केली गेली. 6 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले. केवळ आणि केवळ इथे त्याच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी त्याच्या माध्यमातून गारद केले गेलेत. प्रज्ञेशाच्या वरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन प्रदर्शन दाखल केला जातोय. इथे मात्र चेंडूला पहिल्या चेंडूवरती पाठवला गेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बुद्धिमान खेळी, शॉर्ट अप केलेला चेंडू आणि मागच्या दिशेने खेळला गेला. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एड वरती रोहन तर नॉन स्ट्राइक एड वरती न्यू बॅटर फैजलला दाखल इथे केला जातोय. गोलंदाजी बार करून पुन्हा एकदा प्रदेश तयार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या गेल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जरूर जातोय. इथे मात्र झेलबादची संधी आहे. अफलातून क्षेत्ररक्षण आहे, अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. आपल्या संघासाठी ते 3 धावाचं योगदान दिलं जात आहे. ज्याच्या माध्यमातून पहिलीच झेल घेतली होती, त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू लागला होता आणि तो क्षेत्ररक्षक मागच्या दिशेने पाठवला गेला आणि त्याच्याच माध्यमातून झालेलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय.
आपल्या संघासाठी 3 धावांचे ते योगदान नक्कीच दिलं जात आहे. मागच्या दिशेने सर्व चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की काय क्षेत्ररक्षण केले. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवली होती, जम केली चेंडूवरती आणि त्यानंतर चेंडू अडवला गेला आणि आपल्या संघासाठी 3 धावांचे ते योगदान दिलं गेलं. संघाची धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रज्ञेश यार पुढील चेंडू आहे. फुलटॉस चेंडू होता, लोवर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवला गेला. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे मात्र गचाळ थ्रो काय रनिंग केलंय मित्रांनो, चकवलंय. इथे मात्र संकेतचा लक्ष नव्हता आणि इथे थ्रो केला नाही आणि त्याचमुळे इथे एक अतिरिक्त धाव इथे घेतली गेली. जिथे एक धाव येणं गरजेचं होतं इथे 2 अतिरिक्त धावा आल्या. टोटली चेंडूवरती 3 धावा घेतल्या गेल्या आणि याच 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. संकेतचं लक्ष नव्हतं कारण संकेत थोडासा नाराज आहे कारण थ्रो आधी येणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू हातामधून घेऊन येत होता तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केले होते आणि त्यानंतर थ्रो केल्यानंतर गचाळ थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा इथे फायदा झालाय. इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. इथे मात्र झेलबाची संधी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र झेल निसटला जातोय. एक धाव तर इथे धावून कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्याच 2 धावे इथे कंप्लीट केल्या जरूर जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रज्ञेश पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा ऑल कोकणनगर संघाचा रोहन पाहायला मिळालाय. इथे मात्र स्वेर मारा केला जातोय प्रज्ञेश कडून. इथे जी गोलंदाजी होणं अपेक्षित होतं ती होत नाहीये. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 4 चेंडू प्रज्ञेशच्या माध्यमातून फेकले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग प्रज्ञेश तयार. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर जातो. इथे मात्र झेलबाची संधी आहे आणि इथे झेल घेतली जाते आणि पंचांचा इशारा इथे आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. तोच म्हणजे काय तर नो चेंडूचा, नो +1. टोटली 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. संकेत नाराज आहे नक्कीच गोलंदाजावरती. ज्या विश्वासाने संकेतने प्रज्ञेशला गोलंदाजी दिली होती त्या विश्वासावरती इथे उभं राहणं थोडंसं कठीण ठरतंय प्रज्ञेशला. इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू त्याच्या माध्यमातून दिला गेला. थोडासा कमरेचा चेंडू वरती होता त्यामुळे 9 घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव इथं धावून कंप्लीट केली गेली आणि अशा या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 अंकावरती जाऊन पोहोचते. अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस पुन्हा एकदा स्वेअर माराय. संकेत नाराज आहे नक्कीच. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा पंचांचे हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. प्रज्ञेशच्या माध्यमातून खूप गचाळ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 14 धावा त्याच्या गोलंदाजीतून आल्या आहेत. पुन्हा एकदा प्रज्ञेश तयार. पुढील चेंडू आहे. यस इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. यस इथे मात्र धावबाद संख्येच्या माध्यमातून केलं जात आहे. धक्का क्रमांक इकडे 5वा जरूर लागतोय. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली. जी गोलंदाजी जसे चेंडू इथे आधी फेकणं गरजेचं होतं तो चेंडू आत्ता आला. रफ्तारभरी गोलंदाजी केली गेली. चांगला टप्पा त्याच्या माध्यमातून मेंटेन केला गेला. न्यू बॅटर कडच्या आतमध्ये अरबाजला आता दाखल केला जातोय. संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा आतापर्यंत पाहायला जरूर मिळत आहेत. पुन्हा एकदा एक चेंडू. इथे मात्र मोठा फटका लक्ष्याच्या दिशेने खेळला जरूर जातो आणि चेंडूला नक्कीच पाठ क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र झेल घेतली जाते म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 7वा लागलाय. संघाची धावसंख्या 40.
संघाची धावसंख्या 40 या धावसंख्या रोखली गेली आणि 41 धावांचं उद्दिष्ट ऑल फणसवळे या संघासमोर ठेवताना ऑल कोकणनगर हा संघ आपल्याला पाहायला जरूर मिळाला आहे. येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. हॅलो. यस, यानंतर होणारा सामना असेल जय भैरी नाचणीच्या विरोधामध्ये साईनगर संघ. दोन्ही संघाचे संघनायक आमच्यापर्यंत येऊ द्या, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
यस, जर का या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर पवनजी रसाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत आला आणि पहिल्या चेंडूवरती नदीम याचं स्वागत केलं जात आहे. चेंडूला पाठवलं गेलं आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी वैयक्तिक आणि सगळ्याचं खातं खोललं जात आहे. धावांचं इथे श्री गणेश केला जातोय. नदीमचं इथे स्वागत केले जाते. नदीम याच्यावरती इथे दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार नक्कीच येतोय. 41 धावांचं इथे उद्दिष्ट ठेवलं गेलं आणि त्याचाच पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार केला जरूर जातोय. इथे मात्र दुसरा चेंडू आहे ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता. बॅटची थोडीशी एज घेतली आणि चेंडू यष्टीरक्षाच्या दिशेने मागे सरसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. सगळ्याची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. जर का नदीमने इथे हॅट्रिक घेतली तर पवनजी रसाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. संकेतला इथे बीट केले जाते. येतो इथे निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून सुद्धा जर का हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि तसेच फलंदाजांसाठी जर का 3 चेंडूवरती 3 षटकार जर का लगावले तर संकेतजी देवळेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत आलेला आहे. पुन्हा एकदा संकेत पवार स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाला. इथे मात्र संकेतला पुन्हा एकदा बीट केलं गेलं. इथे मात्र चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. येतोय इथे निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या आपल्याला रोखली गेली तीच म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा नदीम गोलंदाजी मार करून तयार होताना आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला संकेत पवार पाहायला मिळतोय. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळाला. येतोय इथे निर्धाव चेंडू. यस, चांगल्या नदीमच्या माध्यमातून कमबॅक केले जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर उर्वरित 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच धाव नदींच्या माध्यमातून खर्च केली गेली आहे. म्हणजेच काय तर कमबॅक केलं जात आहे. संकेत पवारला इथे जकडून ठेवलं जात आहे. संकेतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. संकेत आपल्या नावासाठी इथे फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि त्याचं इथे प्रतिउत्तर दिलं जात आहे संकेतच्या माध्यमातून. 3 चेंडू इथे निर्धाव केले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक घाडाघाती नदीमच्या माध्यमातून प्रहार केला गेलाय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीच बिनबाद 13 धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस, जिलान याच्यावरती विश्वास दाखवला जातो. वैयक्तिक कोटीतील पहिले आणि संघकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी जिलानला पाठवले गेले. संघाची धावसंख्या 13 झाली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एक धाव धावून आली आणि त्यानंतर खेळलेले 3 निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती संकेतच्या माध्यमातून केला गेलेला हा प्रहार. असे 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमवल्या गेल्यात. जिलान गोलंदाजी मार करून तयार. इथे मात्र पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईड चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतात. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. येतोय इथे निर्धाव चेंडू. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून झिलान तयार तर पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. झेलबादची इथे संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवण्यासाठी मागे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला आणि केवळ एकच धाव चेंडूवरती घेतली गेली. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 2 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातील फेकले गेलेत.
स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पवारला आणलं गेले. संकेतच्या माध्यमातून इथे चांगली फलंदाजी आपल्याला घडताना पाहायला जरूर मिळाले. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार त्याच्या माध्यमातून खेचला होता आणि त्याचंच प्रत्युत्तर सेम चेंडू सेम रिझल्ट आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अफलातून फटका संकेत पवारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. संकेत कडून हे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जिलान तयार. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव इथे घेतली गेली आणि एका धावीचं रूपांतर इथे दुसऱ्या धावीमध्ये केलं जरूर जातोय आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फसवळे गावचा सीताराम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संकेत पवार स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाला आहे आणि त्याच प्रकारे ते त्याच्या माध्यमातून फलंदाजी सुद्धा झाली आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला जरूर मिळाले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून जिलान तयार. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पवार आहे. इथे मात्र स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला इथे सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडू तिथे सांगता जाईल. दुसऱ्या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती संकेत तयार आहे. बॅट टिकवणं बंद केलं जात आहे. इथे मात्र अफलातून फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी काय फलंदाजी केली आहे या षटकामध्ये. त्याच्या माध्यमातून आलेले 2 षटकार आपण पाहिले आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकली 29 या धावसंख्येवरती. अफलातून फलंदाजी संकेत पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फणसवळे गावचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला आहे. ह्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक मोठं धाव संकेत पवार आपल्याला पाहायला जरूर मिळतं आणि त्याचंच इथे प्रत्युत्तर दिलं जात आहे. संकेतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली गेली आहे. वैयक्तिक त्याचा विचार केला तर 8 चेंडूवरती 20 धावांवरती ते फलंदाजी केली गेली आहे. त्याच्या माध्यमातून खेचले गेलेले 3 षटकार आपण पाहिलेत. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 1 षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये इथे 2 षटकार त्याच्या माध्यमातून खेचले गेले आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती यश पाहतोय. यशच्या माध्यमातून सुद्धा 1 षटकार आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहिला होता आणि येणारे आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूवरती अजूनही 12 धावांची गरज आहे. येणारे नवीन गोलंदाज सद्दामला इथे दाखल केला जातोय. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज सद्दामला दाखल केला जातोय. वैयक्तिक ओढतील पहिलं आणि संघ देखील 30 षटक इथे फेकलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती यश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पवार. एक हार्ड हिटिंग फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. सद्दामचा पहिला चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये आणि ते मात्र संकेत पवारला आता स्ट्रायकिंग एंडवरती आणला गेला. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. यश पाणी घेऊन जायचं मित्रांनो.
यस, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाजी मार करून सद्दाम तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण संकेत पवार तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण यशला पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूवरती 11 धावांची गरज आहे. अजूनही संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. यस, इथे मात्र फुल टच चेंडू होता रे. मागच्या दिशेने चेंडूला खेळला जरूर जातोय. चेंडू जायला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संकेत पवार कडून आक्रमक भूमिका आहे ते घेतली जाते. चांगली फलंदाजी संख्येच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक 9 चेंडू आणि 26 धावांवरती त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. त्याच्या खेळीतला हा आपल्याला 4था षटकार पाहायला मिळाला आहे. अजूनही 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. संकेत पवार एक वन मॅन शो वन मॅन आर्मी सारखा हा खेळ आपल्याला करताना पाहायला मिळालाय. वैयक्तिक आपण त्याच्या 26 धावा पाहतो. येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा संकेत पवार स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र फटका थोडासा फसलाय आणि इथे शतक तिथे तैनात नाही आणि चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी म्हणजेच काय तर केवळ एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ऑल फणसवळे या संघाला. येणारे 9 चेंडू आणि 1 धावेची गरज संकेत पवारच्या माध्यमातून केली गेलेली ही खेळी आपण पाहतोय. अप्रतिम आपल्याला फलंदाजी संख्येच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली आहे. नक्कीच पाहायला थोडंसं लागलं होतं. त्यानंतर एक षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचला. शेवटच्या चेंडूपर्यंत संख्येच्या माध्यमातून लढत दिली जाते. त्याच्या माध्यमातून 10 चेंडू आणि 30 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 9 चेंडूवरती केवळ 1 धावेची गरज आहे. षटकार किंवा चौकार मारण्याची ताकद संकेत पवारच्या माध्यमातून आहे आणि इथे मात्र चेंडूला समोरच्या दिशेने कटवला. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच 1 धावेच्या मदतीने ऑल फणसवळे संघ या सामन्यामध्ये विजय ठरताना पाहायला मिळालाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता होणारा सामना आहे जय भैरी नाचणीच्या विरोधामध्ये साईनगर हा संघ. साईनगर या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले जय भैरी नाचणी या संघाला फलंदाजीसाठी. साईनगर संघ विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅच समरी आपण पाहतोय. संकेत पवार वैयक्तिक एकट्याचीच मित्रांनो 11 चेंडूवरती 31 धावा खेळल्या गेल्या. यस